तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तुझे सगळे पासवर्ड मला पाहिजे, बँकेचं पिन पाहिजे, एटीएमचं. मग हे जो दिलं मी समजा तर म्हणजे माझं प्रेम आहे का? नाही. पण त्या नवऱ्याने बायकोची बायकोने नवऱ्याची छेड काढलीच पाहिजे, 100% काढलीच पाहिजे. ती छेड जर काढली नाही ना तर त्याचा अर्थ तुमच्यामध्ये कुठेतरी चुकतंय. कारण दोघांनाही ते हवाहवस वाटतंय, तो स्पर्श हवाहवस आहे. ती शारीरिक जवळीक ना ही कुठल्याही दुसऱ्या नात्यात मिळत नाही. मला ती तडजोड करायला लागते म्हणून मी करतोय का? मग ते प्रेम नाहीये. पण प्रेमाच्या बाबतीत तर हेच सांगितलं जातं की प्रेम म्हणजे तडजोड आहे, प्रेम म्हणजे कॉम्प्रोमाइज. ऍब्सोल्यूट नाही. ते तू तडजोड जर केलीस तर लग्नासाठीचा प्रपोजल हा एक प्रकार आला आणि त्याच्यासाठी खूप कष्ट घेतात आणि कष्ट इज इक्वल टू किती पैसे खर्च केले, ते किती इंस्टाग्रामेबल दिसलं. प्रेमामध्ये अपेक्षा असायला हव्यात की मागणी असायला हवी? अशी जर कोणाची अपेक्षा असेल ना की माझ्यासारखीच व्यक्तीशी मी लग्न करीन, तर जगात तुमच्यासारखी व्यक्ती नाहीये. तुम्ही युनिक आहात. सो तुम्हाला तुमच्यासारखी व्यक्ती मिळूच शकत नाही आणि ती मिळलीच नाही पाहिजे. कारण ती जर मिळली तर आकर्षणावरती जी नाती बनतात ती आकर्षण संपलं की तुटतात. पॅकेजिंग वरती प्रेम करून फायदा नाही, प्रोडक्ट बघितलं. कॉलेजमध्ये ना बऱ्याच वेळेला जे आपण प्रेम म्हणतो ना की लव्ह ॲट फर्स्ट हा. साईट, हिंदी पिक्चर मध्ये तर अगदी म्हणजे येतं आता पडतात प्रेमात. हो म्हणजे हिंदी फिल्म तशाच असतात ना, येतच आता पडतात. असं हे पडलो. काही रील्स मी बघितले ज्याच्यामध्ये ते म्हणतात आपल्या पार्टनरला रोज आय लव्ह यू म्हणा. आय लव्ह यू. बरं ठीक आहे म्हणा, पण त्याची जर सवय झाली ना तर मग ते गुड मॉर्निंग गुड नाईट तर सारखं काय म्हणजे हे काय कंपल्शन आहे? रोज आय लव्ह यू म्हणा हे. प्रोटोकॉल वाटतो. मे आय कम इन सर? एसओपी प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम नसतं. ऍब्सोल्युटली नसतं. आपल्या मनातल्या एकमेकांच्या भावना न बोलता पण कळतात. बऱ्याच वेळेला तुम्ही स्वतःच्या आई वडिलांना बघितलं असेल की आई काहीतरी बोलायच्या आधीच वडिलांना माहिती असतं ती काय बोलणार आहे. हा बदल होतो, हा सहवासाने होतो, पण त्याला वेळ द्यायला लागतो. प्रेम करायचं म्हणजे काय काय पद्धतीने व्यक्त करतायत. पुरुषांना सेक्स ही एकमेव प्रेमाची लँग्वेज वाटते. नॉन सेक्शुअल लव्ह लँग्वेज किती महत्वाची आणि त्याच्यात काय काय गोष्टी येतात. ठरवून प्रेम करता येतं का? तर माझ्या मते